तुल्यबळ लढत असणार आहे. दोन्ही संघांचा कॉन्फिडन्स हा शिगेला पोहोचलेला आहे. एका बाजूला आपण पाहतो थंडर संघाने दोन्ही सामने एकतर्फी जिंकलेत, तर दुसऱ्या बाजूला वॉरियर संघाने दोन्ही सामने अंतिम क्षणापर्यंत पोहोचत तो प्रेशर तो दबाव हाताळत असताना खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि निश्चितच त्या कामगिरीमुळे या दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास हा शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि याच माध्यमातून या दोघांमधील जो खेळ आहे, जो खेळाचा दर्जा आहे, तो उंचावलेला आपण जरूर पाहणार आहोत. सुरुवात होते मित्रांनो, नाणेफेकीचा कौल झालाय. प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपला थंडर संघ पाहायला मिळतोय. अनिकेत गुरव पुन्हा एकदा आपल्या संघाला लीड करताना पाहायला मिळेल. लीड फ्रॉम द फ्रंट. तर पहिलं षटक घेऊन अमोल स्वतः येतात, संघ मालक. ओके, पहिला चेंडूवरती इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न. सूर्य क्षेत्ररक्षण अंतिम क्षणी ज्या प्रकारचा सूर मारलाय, योग्य क्षणी तुम्हाला तो सूर मारावा लागतो, ती उडी घ्यावी लागते, तर आणि तर अशा प्रकारचे चांगले पीसेस आपल्याला फिल्डिंगचे प्राप्त होत असतात. हर्ष मांगेलेला आपण पाहतोय, हर्ष सोबत आपण पाहतो त्या ठिकाणी अक्षयसाठी आपण अपवादात्मक एक रनर दिलाय. नॉन स्ट्रायकिंग एला अक्षयला आपण पाहणार आहोत. अक्षय वर्मा या संघाचा संगणक. सुरेख चेंडू अगदी एक सरप्राईज पॅकेज म्हणून अमोलला यूज केलं आणि घेतले. आपण काल देखील पाहिलं या संघामध्ये खूप चांगली हेवी बॉलिंग युनिट असणार ही साईड आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये आपण निश्चितच मयंकला पाहतो, विजयला पाहतो, स्वतः अनिकेत आहे. तरी देखील अमोलवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचा विश्वास दाखवला, ही एक चांगली गोष्ट आणि खूप चांगल्या प्रकारे यूज केलाय. या विजय चेंडूला लॉफ केलाय, अनिकेत त्या ठिकाणी जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅचचा प्रयत्न केला, अंतिम क्षणी जरूर जाणवलं अनिकेतला त्या ठिकाणी की कॅच होऊ शकणार नाहीये, परंतु चेंडूला फील्ड करू शकलेले नाहीये. दरम्यान मिसफील्डच्या माध्यमातून 4 धावा आजच्या दिवसातील पहिला चौकार. सुरुवात चांगली केली, हर्षने मात्र रिस्क घेतली समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी क्षेत्ररक्षक स्वतः अनिकेत आहेत, तरी देखील ती रिस्क घेतली आपल्याला पाहायला मिळते. तितका चांगला टाइम होऊ शकला नाही, ते जमेची बाजू राहिले या हर्षसाठी. शफल झाले ऑफ साईडला त्यानंतर डाऊन साईडला आपण पाहतोय शॉटम जॅब केला होता. थोडस अशा प्रकारच्या घटना मित्रांनो, थोडस तुम्हाला तुमचा गेम अवेअरनेस इम्पॉर्टंट असतो. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या ठिकाणी बॅटर बॅकफुटला जाऊन एखादा फटका खेळतोय, निश्चितच त्याला नॉन स्ट्रायकिंगला पोहोचायला थोडासा वेळ लागणार आहे. या गोष्टी तुम्हाला तुमच्या बॅक ऑफ द माइंड ठेवाव्या लागतील. क्रिकेट सतत खेळत असताना सातत्याने या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवातून समजतात, कळतात. परंतु टीम मधील सिनियर प्लेयर्स यांना देखील अशा प्रकारचे अनुभव शेअर करावे लागतील. प्रत्येक खेळाडूला त्या प्रकारे तयार करावा लागेल. त्याचमुळे कारण आपण अनेक वेळा पाहत असतो, प्रत्येक टीम मध्ये जेव्हा एक्सपिरियन्स आणि युवा यांचा एक चांगला संमिश्र असा बॉन्ड तयार होतो, त्या प्रकारची टीम तयार होते, तेव्हा मात्र निश्चित टीम मधील त्या संघातील वातावरण देखील तेवढंच चांगलं. अक्षय वर्मा पहिल्यांदा स्ट्राईक वरती असताना या सामन्यामध्ये, आणि पहिल्या चेंडूवरती चांगला फटका पाहतोय आपण. पुल केलाय मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी. सुरेख सुरुवात अक्षयच्या माध्यमातून देखील होत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक सुरुवात असताना आपण पाहतोय 9 धावा फलकावरती पहिल्या षटकात जरूर लगावले जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतो चालू असताना 9 धावा 10 धावा 12 धावा 13 धावा इट्स ओके. मतलब म्हणजे आपण म्हणू शकतो की या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जरी एखाद्या गोलंदाजाने 10 ते 12 धावापर्यंत जरी खर्च केले तरी निश्चितच डिसेंट आपण स्टार्ट त्याला म्हणू शकतो. यावी बॅटची आउटर एज आणि वॉलकेश त्या ठिकाणी कॅच करतायत ड्रॉप. अक्षय वर्माचा झेल होता, चांगला चेंडू होता, अँगलने चेंडूला बाहेर देखील काढला होता, फॉलो केला होता अक्षयने चेंडूला. बॅटची आउटर एज देखील घेतली होती, गोलंदाजाने आपलं पूर्ण काम केलं होतं, परंतु या ठिकाणी यष्टी रक्षक वॉलकेश या ठिकाणी अपयशी ठरतायत. कॅच ड्रॉप, पहिला ड्रॉप आजच्या दिवसातील आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती ऍट द एंड ऑफ दिस ओव्हर 10 runs on the scorecard without any loss. Team Warriors, मोरगाव वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळतील. दहा धावा हर्ष क्लिक करता आला मिळतोय. चांगला बेस इथे जरूर तयार केला जातोय, कोणताही गडी गमावलेला नाही, विच इज अ गुड साइन फॉर दी वॉरियर. मोरगाव प्रीमियर लीग मित्रांनो पाहतोय आम्ही. सर्वच जर आमचे जे प्राऊड स्पॉन्सर्स आहेत, सर्व जे प्रायोजक आहेत, त्यांचं मनपूर्वक आभारी असणार आहोत.
सन्मान्य संजय मानाशी कदम साहेब असतील, रेश्मा मॅम असतील, प्राविका फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण पाहतो. त्याचबरोबर 5,000 झालं तर आशना अँड मेघना गायकवाड मॅम असतील, DJ स्वॅप्स यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. ट्रॅक ब्लेझर्स, 7 स्टार केबल, प्रकाशजी डेकोरेटर्स यांचा देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. आमचे सर्व प्राऊड स्पॉन्सर्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यश प्राप्त झालं. यावेळी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी वेगळा आपल्याला डिसिजन पाहायला मिळतो. अनिकेतने इम्प्रेस केलं आतापर्यंत त्याच्या कॅप्टनशिपच्या माध्यमातून. किरण येतात, पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतो. षटम जप करण्याचा प्रयत्न, मिडविकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातील. 2 धावांसाठीचा हा डिसिजन येताना पंचांचा निषेध. चेंडूवर फील्ड केलं पण स्वतःला रोखू शकलेलं नाही आहेत. ते डिक्लेअर झोन ची लाईन पार केली जाते. या 2 धावांसहित आपण पाहतो धावफलक जाईल 12 या धावसंख्येपर्यंत. कालचा दिवस पाहायचा झाला तर सकाळच्या 17 मध्ये खूप चांगल्या प्रकारच्या धावा धावफलकावरती लगावला गेला. 86 धावा असतील, त्यानंतर 7 ते 70 धावांपर्यंतची मजल थंडर संघाने देखील काल मारली होती. परंतु दुपारचं सत्र जसं सुरू झालं, उन्हाचा प्रवेश जसा मैदानात आला, त्यानंतर मात्र धावांची कुठेतरी कोंडी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे गोलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला, धावा तितक्या येताना पाहायला मिळाला नाही. पाहूया आजचा दिवस कशा प्रकारचा राहतो. प्रत्येक संघाने आपले 2-2 सामने काल खेळले, त्यामुळे चांगल्या प्रकारचा अनुभव, मैदानाची परिस्थिती, कंडिशन्स, पिच, खेळपट्टीचा देखील अंदाज आता बऱ्यापैकी प्रत्येक खेळाडूला आलेला आहे. जे इनिशियल मुवमेंट्स असतात, इनिशियल बटरफ्लायज असतात, एक्साइटमेंट असते, ती देखील आता सावध झालेली असेल. त्यामुळे निश्चितच प्रत्येक संघासाठी हा शेवटचा आणि अंतिम सामना महत्त्वपूर्ण असेल. यानंतर निश्चितच आपण नॉकआउट्समध्ये, सेमीफायनलमध्ये दुपारच्या सत्रामध्ये जरूर पोहोचणार आहोत. परंतु तत्पूर्वी सध्याच्या घडीला मैदानात हे दोन्ही संघ अबाधित राहिलेत. दोन्ही संघांना पराजय पाहायला मिळाला नाहीये. टार्गेटचा प्रयत्न चुकलाय. कालच्या दिवसभरात जर पाहिजे झालं तर थंडर संघाकडून खूप चांगली ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळाली, खूप चांगली कॅचिंग पाहायला मिळाली. आणि इव्हन विशेषतः थंडर संघाकडून आपण जे काल रनआउटचे जे क्षण पाहिलेत, प्रत्येक खेळाडूने जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली रनआउटसाठी डायरेक्ट हिट करण्यासाठी, तेव्हा हिट करताना पाहायला मिळाला. परंतु आज सुरुवात कशी झाली, एक कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाला वल्केशच्या माध्यमातून. आणि हा रनआउट देखील वल्केशच्या माध्यमातून निश्चितच हाफ चान्स होता, परंतु मिस होताना आपण पाहतोय. दरम्यान एक धाव जरूर आली आहे. धावसंख्या धावफलकावरती 13. चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉपिंग क्रीजचा पुरेपूर उपयोग केला या ठिकाणी फलंदाज हर्षने. ज्या प्रकारे आपण पाहतोय बॅकफुटला जात आहेत, शफल होतात, ऑफस्टिकच्या बाहेर ऑन साइडला टार्गेट केलं जात आहे. नेक्स्ट मॅच मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध मोरेगाव पॅन्थर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयारी करायचं टॉस साठी. चॅलेंजर्स पॅन्थर्स पुन्हा एकदा हार्ड लेंथ करण्याचा प्रयत्न, हलकासा मिसफिल्ड. थंडर संघाची बॉडी लँग्वेज, थंडर संघाचा खेळ थोडासा आपण म्हणावं लागेल, काल जे स्टँडर्ड त्यांनी सेट केलं होतं त्याच्यात थोडंसं बिलो आता खेळ चालू आहे. कारण की अनिकेतच्या माध्यमातून देखील एक कॅच ड्रॉप, त्यावरती चौकार पाहायला मिळाला. एक कॅच ड्रॉप कलकेशने. आता सध्या पुन्हा एकदा मयंक सारख्या खेळाडूकडून देखील थोडंसं हलकासा फंबल निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु या गोष्टी एखाद्या चांगल्या संघासमोर जेव्हा होतात, पार पडतात, तेव्हा मात्र निश्चितच त्याची भरपाई जरूर करावी लागते. 2 धावा पुन्हा येताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 17. यावेळी टॉपिक चेंडू हवेत आहे, परंतु फायनल डिसिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी कोणताही. किती धावा मिळतील या ठिकाणी? येस, 2 धावांचा इशारा जो पंचांच्या माध्यमातून 2D 2 धावा डिक्लेअर. एकही मोठा फटका आलेला नाही आतापर्यंत, एकही मोठा फटका आलेला नाहीये, षटकार आलेला नाहीये. एक चौकार मिसफिल्डच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अन्यथा कोणताही असा मोठा फटका आलेला नाहीये. परंतु हे दुहेरी धावांचे जे फटके आहेत त्याच्या माध्यमातून देखील धावसंख्येला एक चांगली गती मिळाली. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळते 19 वरती. 10ची सरासरी या मैदानात 50 ते 60 धावा निश्चितच चॅलेंजिंग टोटल असू शकते. परंतु नक्की त्याच्या पुढे पार टोटलच्या पुढे जाण्याचा प्रयत्न वॉरियर संघ करेल, कारण त्याच्याकडे तेवढी चांगली बॅटिंग लाईनअप देखील आहे. अप्रतिम, दर्जेदार, अफलातून, बहारदार आजच्या दिवसातील पहिला षटकार हर्ष बॅटमधून.
अप्रतिम दर्जेदार अफलातून बहादूर आजच्या दिवसातील पहिला महिला आहे. अप्रतिम दर्जेदार अफलातून बहारदार आजच्या दिवसातील पहिला महिला
पाहतोय. फलगावती 46 3 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतो तो मोरागा वॉरियर संघ. मित्रांनो एक सूचना असेल, काल ज्याप्रमाणे आपल्याला सूचना दिली गेली ती मैदानात कुठेही कचरा करू नका. अनेक डस्टबिन्स आहेत, कचऱ्या पेटी आहेत, कचऱ्याचे बॉक्स आहेत, त्यामध्ये आपण कचरा टाका. आणि पत्र्यावरती जे खेळाडू आहेत, पत्र्यावरती जे बॉल बॉईज आहेत, त्यांना देखील विनंती आहे की आपण त्या ठिकाणी देखील कचरा करू नका. आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये सर्व पाण्याचे बॉटल्स असतील, इतर कुठला कचरा असेल, रॅपर्स असतील खाण्याचे, ते आपण कचऱ्याच्या पेटीत टाकायचे आहेत. धावसंख्या फलगावती 46 धावा. 4 षटकांचा खेळ झाला आतापर्यंत समाप्त. शेवटच्या षटकासाठी स्वतः अनिकेत येत आहे त्या ठिकाणी. स्ट्रायकिंग एन आपल्याला पाहायला मिळणार आहेत संदीप आणि मानव ही जोडी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय फ्लाईट दिला होता चेंडूला, ऑन साईडला जरूर खेळून काढला जातो. मिड विकेट झोन मध्ये एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अनिकेतने कालच्या दिवसात अनिकेतने निश्चितच चांगली गोलंदाजी केली, विकेट्स देखील प्राप्त झाल्या आहेत. आपल्या फ्लाईट मध्ये लेग ब्रेक गुगलीच्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवताना त्याला पाहिलं आपण. पुन्हा एकदा यावेळी स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, फ्लाईट मध्ये फसवलाय, चेंडू हवेत. यावेळी मात्र कोणती चूक होत नाहीये, कॅच इथे कंप्लीट केली जाईल. फील्ड मध्ये विकेट नंबर 3 डाऊन. बाद होताना संदीपला इथे आपण पाहतोय. मित्रांनो आम्ही मनपूर्वक आभारी असणार आमच्या सर्वच प्राऊड स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आम्ही आपल्या समोर घेऊन येतोय. प्राविका फाउंडेशन, रेश्माराजन मॅम, बिग लाईन फाउंडेशन, अभिजित मेहता सह, प्रकाश डेकोरेटर्स, प्रकाश निजाब सह, आशनायन मेघना गायकवाड मॅडम, डीजे स्वप्नील पाटील, ट्रॅक ब्लेझर स्पोर्ट्स अकॅडमीचे फिरोज सर आपल्या सोबत जोडले गेले. आता सध्या 7 स्टार डिजिटल रेश्मा केबल नेटवर्क राजन अंकल आपलं देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा चेंडू हवेत, यावेळी देखील कॅच कंप्लीट. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट्स घेत असताना अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय आणि कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी शेवटच्या षटकामध्ये थंडरचा संघ कॅप्टन्स लीडिंग फ्रॉम द फ्रंट चांगलं उदाहरण पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक खेळाडू आपण पाहतोय यावी धीरज. पहिल्या चेंडूवरती धीरज कालच्या सेकंड मॅच मधील हा नायक ठरला होता. तो धीरज आम्ही पुन्हा एकदा वळतोय आमच्या प्राऊड स्पॉन्सर्स कडे. कोटवाल सिक्युरिटी सर्व्हिसेस अर्थातच संजयजी कदम सर यांचा देखील विशेष आभारी असणार आहोत आम्ही. ऋषभ प्रताप सिंग, अध्यक्ष अनुप नायर आणि कियांश आशिष गवई यांचे देखील विशेष आभारी असणार. व्हीडी स्पोर्ट्स, अमितजी साटम साहेब आणि रोहनजी राठोड साहेब. पुन्हा चेंडू हवे, हॅट्रिक चेंडू आहे, झेल होईल का तर नाही. वलकेश आणि वलकेश, जिथे वलकेश तिथे झेल होताना पाहायला मिळत नाहीयेत. मनीषी मात्र यांचे देखील आम्ही विशेष आभारी असू. या षटकात मित्रांनो काय घडलंय, या षटकात जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न इथे वॉरियर्स संघाचा होता. तिथे मात्र अनिकेतने आपल्या गोलंदाजीची जादू पसरवलेली. अवॉर्ड कॅच, व्हॉट अ कॅच, एक्स्ट्राऑर्डिनरी, अप्रतिम, अविश्वसनीय, क्लास डीजे. संघाचा होता तिथे आपल्या गोलंदाजीची जादू अवॉर्ड कॅच, व्हॉट अ संघाचा होता तिथे मात्र अनिकेत आपल्या गोलंदाजीची जादू कॅच, व्हॉट अ कॅच.
अप्रतिम दर्जेदार अफलातून बहारदार आजच्या दिवसातील पहिला जोडले गेले आता सध्या सेव्हन डिजिटल रेशमा केबल नेटवर्क राजन अंकल आपलं देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा चेंडू हवेत यावेळी देखील कॅच कम्प्लीट लगातार तिथे मात्र अनिकेतने आपल्या गोलंदाजीची जादू पसरवलेली अवॉर्ड कॅच व्हॉट अ कॅच. दिन में 4 बजे का मैच है. जब मेरा 4th मैच रहता है उसे मैं फर्स्ट लगाने को आधे घंटे में कैसे भी खत्म कर दूंगा. हेलो हेलो अभी इनिंग ब्रेक हुआ है लेकिन अभी हमें बहुत लकी है कि हमारे पास यहाँ पे एक अवेलेबल है आज फिरोज सर जो है वो एक स्पोर्ट्स एथलेटिक कोच है. हम लोग नॉर्मली क्रिकेट एक स्पोर्ट है जो इंडिया में लोग ज़्यादा प्रेफर करते हैं देखना, लेकिन अनसंग हीरोज जो इंडिया को मेडल्स ला सकता है वो एथलेटिक्स है. और एथलेटिक्स में काफ़ी प्लेयर्स को फिरोज सर ने महाराष्ट्र लेवल इंडिया लेवल तक पहुंचाया है. इस ग्राउंड पे वो प्रैक्टिस करते हैं और उनका मेजर प्रैक्टिस होता है कांदिवली में. और इतने अच्छे नेचर के रोयापाक के काफ़ी बच्चों को वो फ्री में भी एथलेटिक्स का कोचिंग देते हैं. तो हम लोग बहुत लकी है कि उन्होंने टाइम निकाला और हमारे लिए यहाँ पे आए. तो हमारे टीम की तरफ से और हमारे पूरे स्पॉन्सरशिप की तरफ से पूरे एरिया की तरफ से हम लोग बहुत ही शुक्रगुजार है उनके. तो मैं चाहूंगा कि हमारे प्रताप सिंह उनके तरफ से वहां पे करना प्रताप के हाथ से हम थोड़ा फेलिसिटेशन करना चाहते हैं इनका. प्लीज तालियां हो जाए फिरोज सर के लिए जोरदार. थैंक यू फिरोज सर फॉर योर टाइम. हैव अ सीट सर. बैठो. फिरोज सर पहा मित्रांनो ज्या प्रकारे उल्लेख केला आपल्या मित्रांनी अनसंग हिरो बरेचसे असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी मात्र आपल्या देशासाठी तुम्हा सर्व युवा पिढीसाठी यंगस्टर्ससाठी अनेकांसाठी खूप काही केलं. कोणताही मोबदला ठेवता कोणताही मोबदला न घेता आणि अशा प्रकारचं कार्य ज्यांच्या माध्यमातून होत असतं निश्चितच त्यांचा सन्मान करणं महत्त्वाचं असतं, अनिवार्य आहे, गरजेचं देखील आहे. ते होताना आपल्याला पाहायला मिळालं. सेकंड इनिंगला इथे मित्रांनो सुरुवात होते. ज्या ठिकाणी अनिकेत आणि त्याच्या साथीला मितेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थंडर संघासाठी सज्ज होतोय. लक्ष आहे 53 धावसंख्येचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन येतात गोलंदाज वेदांत. काल वरीय संघाच्या एक पूर्ण बॉलिंग युनिटने खूप चांगली गोलंदाजी केली आणि केवळ 35 धावांचं लक्ष देखील डिफेंड केलं होतं सक्सेसफुली. पहिल्या चेंडूवरती वाट पाहिली आहे. चेंडू येण्याची विथ द टर्न चेंडूला कव्हरच्या डोक्यावरून घेण्याचा प्रयत्न पाहूया. 2 धावांचा तिकडे इशारा देतो पंचांच्या माध्यमातून. 2D 2 धावा डिक्लेअर. अनिकेतच्या बॅटिंग मधील वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू येण्याची वाट पाहतो, टाइम घेतो आणि अंतिम क्षणी केवळ चेंडूला टाइम करण्याचा प्रयत्न करतो. जास्त पावत त्या चेंडू मागे धोकवण्याच्या प्रयत्नात जाताना आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटिंग स्ट्रोक पूर्णतः टेक्निकली करेक्ट आपण पाहतो. यावेळी पुन्हा एकदा ऑन द राईट चेंडूला बॅकफूट वरून पंच केला जातोय.
कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव या चेंडूवरती हर्षित. दोन्ही सामन्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग अनिकेतने देखील केली, मितेशने देखील आपल्याला दाखवलेली आहे. तर निश्चितच ही जोडी महत्त्वपूर्ण असेल टीम थंडर संघासाठी. टीम थंडर संघाचा अजूनही मिडल ऑर्डर एक्सपोज झालेला नाहीये, त्यामुळे जर अर्ली ब्रेक थ्रू या ठिकाणी प्राप्त करून दिले वॉरियर संघाने तर निश्चितच या संघाच्या मिडल ऑर्डरकडे वळावं लागेल. ऑन साईडला टर्न केला होता चेंडूला, क्षेत्ररक्षक होते, कॅच होऊ शकली असती, जेल होऊ शकली असता. बराच वेळ चेंडू हवेत होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. क्या बात है. तर मित्रांनो निलेशकडून आम्हाला बरेचसे इन्साइट्स पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. मितेशच्या बाबतीत देखील एक सुंदर स्टोरी आपण पाहतो, ऐकतोय. स्वराज चेंडूचा इशारा जरूर येईल. मितेश विशेषतः केवळ ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतो US वरून इथे आलाय. 7 ते 8 दिवस तो आता या स्पर्धेसाठी केवळ थांबलाय आणि आजची स्पर्धा कंप्लीट करून तो उद्या पुन्हा एकदा बॅक टू पॅव्हिलियन US ला जाणार आहे. परंतु या स्पर्धा या आपल्या MPL वरचं प्रेम पहा. निश्चितच आपले सर्व खेळाडू क्रिकेट तर खेळतातच, परंतु क्रिकेट सोबत प्रत्येकाचं एक प्रोफेशनल लाईफ आहे, ते जगतायत, त्यामध्ये देखील प्रगती करतायत, त्यामध्ये देखील ते पुढे जातात. परंतु त्यासोबत आपल्या घरच्या मैदानात घरची स्पर्धा आणि आपल्या सवंगड्यांसोबत आपल्या सर्वच मित्रांसोबत जिवलग मित्रांसोबत खेळण्याची एक वेगळीच मजा असते आणि ती अनुभवताना मितेश. चांगला फटका पाहायला मिळतोय, प्रयत्न झाला होता तिकडे नायकोडीच्या माध्यमातून, परंतु यावेळी 2 क्षेत्ररक्षकांमधील गॅप चेंडू बंधन करत मजा असते आणि ती अनुभवताना मितेश. चांगला फटका पाहायला मिळतोय, प्रयत्न झाला होता तिकडे परंतु यावेळी 2
कशा प्रकारे खेळलं जातं हे अनिकेत दाखवून देतो, त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. फ्रंट वरती खूप चांगल्या प्रकारे कमिट झाले, पूर्ण फेस बॅटचा दाखवला चेंडूला. स्टेअर केलं चेंडूला पॉइंट दरम्यान. स्क्वेअर कटच्या माध्यमातून आपण पाहतोय यावी स्क्वेअर ड्राईव्ह ज्याला आपण म्हणू, हलकासा आपण ज्या प्रकारे बॅटचा फेस अंतिम क्षणी ओपन केला, दिशा दिली चेंडूला. मितेशने काय करतात, दोन्ही फलंदाजांनी रणनीती बनवली. खराब चेंडूवरती प्रहार करायचा, परंतु उर्वरित चेंडूवरती सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेशन आकार देत आहेत खूप चांगल्या प्रकारे. यावी धाव संख्येला खराब चेंडू प्राप्त झाला, त्याचा पुरेपूर उपयोग घेत असताना 2 धावांसाठीचा फटका अनिकेतच्या माध्यमातून येतोय. शॉर्ट पिच डिलिव्हरी रूम मिळाला होता चेंडूवरती, तितका वेग नव्हता. हलकासा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. बॅकफुटला घेत असता अगेन्स्ट रिटर्न, खूप चांगला प्रकारचा फटका. गुड मॉर्निंग अराउंड विकेट पुन्हा एकदा हर्ष. चांगला चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कॉरिडॉर ऑफ अनसर्टनिटी, 6 ते 8 मीटरच्या कॉरिडॉर मध्ये चेंडूचं पिचिंग केल्यानंतर आपण पाहतोय यावेळी प्रयत्न, परंतु वेगामध्ये पेसमध्ये बीट झाले. षटक तिथे कंप्लीट होईल. 2 षटकांच्या अति धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 21 रन्स स्कोर. साठी इंडिव्हिज्युअल सांगितलं जाणार नाही, पुन्हा पुन्हा याची देखील नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 21 धावा पहिल्या षटकात, 13 धावा कुठल्या गेल्या. वेदांच्या जो मॅन्डेटरी पॉवर प्ले होता त्याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा घेतला गेला आणि सेकंड ओव्हरमध्ये केवळ 8 धावा आल्यात. थोडासा धावसंख्येच्या गतीवरती रोख लगावली, परंतु जी आवश्यक धावसंख्येची गती आहे, जो रिक्वायरमेंट आहे त्यानुसार पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो थंडरचा संघ. 2 षटकांच्या अंती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती. या ठिकाणाहून आपण पाहतोय 32 धावांची अजून आवश्यकता विजयासाठी आणि 32 धावांची आवश्यकता असताना 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 32 धावांचा समीकरण जो रिक्वायर्ड आहे तो 10.50, 10.5च्या सरासरीने पुढे जाण्याची आवश्यकता असणार आहे. 10.60 आपण 60 पाहू शकतो रिक्वायर्ड. गोलंदाजी मार्कवरती येताना आपण पाहतो यावी वैदिक, अजून एक युनिक नाव या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. काल निष्कर्षला पाहिलं, निर्भयला पाहिलं, निसर्गाला पाहिलं, आज वैदिकला पाहतोय. वल्केश अजून एक असा युनिक नाव जी नावं आपण बराच वेळ ऐकायला पाहायला मिळत नाही, कॉमन नाही आहेत, पण नावं खूप सुंदर. वैदिक डाऊन दी लेग स्टेकची ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. धाव घेतली जाईल का, घेतली आहे, ती रिस्क घेतली आहे. पहा समर सूचकता, सेन्स ऑफ ह्युमर त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला पूर्णतः. पाहिलं होतं बॅक निश्चितच नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅकअप कोणताही खेळाडू नाहीये. जो थ्रो केला गेला होता त्यानंतर अनिकेतने लगेच कॉल केला आणि त्या कॉलला प्रतिसाद देखील दिला गेला मितेशच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे. एक धाव या चेंडूवरती. स्ट्राईक इथे रोटेट होते अनिकेत येथील स्ट्रायकिंग एंडला. यावेळी हाफ ट्रॅकर त्याचा पुरेपूर समाचार घेत आहेत. 2 धावांसाठी जाईल का, तर नाही. चेंडू पुन्हा एकदा प्ले मध्ये येत असताना आपल्या मैदानाची अर्थातच पीए मात्रे स्पोर्ट्स अकॅडमीचं हे मैदान, जे मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्हाला निश्चितच वारंवार आपण म्हणत असतो, सांगत असतो की व्ही शेप मध्ये जास्तीत जास्त फटके खेळावे लागतील. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक तुम्ही खेळलात तर तुम्हाला षटकार चौकार प्राप्त होणार नाहीयेत. 2 धावा जास्तीत जास्त प्राप्त होऊ शकतात. यावेळी एवढा कनेक्शन ज्या प्रकारे चेंडूच्या खाली आलेत, केवळ टाइम गेलाय, दिशा दिली, स्लॉक स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अनिकेत गुरवच्या माध्यमातून. फ्रंट वरती कमिट झाले, ज्या प्रकारे चेंडूच्या खाली येत असताना चेंडूला लॉफ्ट केलं ऑन साइडला. 2 धावांचा हा एक सुंदर सुरेख फटका. पुन्हा एकदा बॅकफूट वरून शॉट ऑन फुल सक्सेसफुल होत असताना 2 धावांसाठी
आवश्यक नाहीये रिस्क घेण्याची, षटकार चौकारांची ते आवश्यकता नाहीये. 10ची सरासरी राखायची, 2-2चे फटके जरी खेळले तरी मात्र ती सरासरी राखली जाऊ शकते. आणि याच पद्धतीने धावसंख्येला गती देत असताना हे दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. रिस्क फ्री क्रिकेट इथे खेळताना पाहायला मिळतात. निश्चितच बॅटिंग पॉवर प्लेचा अजूनही षटक शिल्लक असणार आहे, ज्याला टार्गेट जरूर केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 28-28. पुन्हा एकदा वैदिक, यावेळी वॉट शॉट, ब्युटिफुल, सुरेख फटका पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनला थ्रो जरूर केलाय, परंतु यष्टनपासून बराचसा दूरवर आपल्याला पाहायला मिळतोय. थ्रो जर चांगला असता आणि यष्टन जवळ असता कदाचित इथे क्लोज कॉल होऊ शकला असता. 2 धावा जरूर अर्जित केल्या जातात आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक झाला यावेळी 30 या धावसंख्येवरती. 30 रन्स ऑफ द स्कोर कार्ड. 53 धावसंख्येचं लक्ष, 23 धावांची इथून अजूनही आवश्यकता असणार आहे आणि येणारे चेंडू मात्र शिल्लक असतील ते 13 चेंडू, 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा या चेंडूवरती दुहेरी धावाचा फटका, टोडी येत असताना मिड विकेट झोन टार्गेट केलाय, ऑन साइड टार्गेट केलाय. तर मित्रांनो षटक इथे समाप्त झालंय. 3 षटकांच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 32 विदाउट एनी लॉस. वळू आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी टॉस केला जातोय. कॅमेरामॅन वेट निलेश शुभ असतं हा टॉस करतोय. नेक्स्ट मॅच चॅलेंजर्स विरुद्ध पांथर्स. हेड इज अ कॉल. टेल पांथर्स हॅव वॉन द टॉस. पांथर्स संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेचा इथे घेतलाय निर्णय टीम थंडर संघाने. अर्थातच चौथं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं असणार आहे. तुम्ही दुसरं किंवा तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्ले निवडला नाही तर चौथं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कन्वर्ट होतं. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये देखील 2 क्षेत्ररक्षक असतील 38 सर्कलच्या बाहेर सजवण्याची मुभा प्रत्येक फिल्डिंग टीमला. आणि अनेक वेळा आपण पाहिलंय प्रत्येक संघाने त्या संघातील सर्वाधिक महत्वाचा जो गोलंदाज आहे त्या बेस्ट गोलंदाजाला निवडलाय हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. आणि सध्याच्या घडीला मैदानात जी मॅच सुरू आहे, जो सामना सुरू आहे यातील खऱ्या अर्थाने हे षटक निर्णायक षटक ठरेल. हे षटक असं असणार आहे ज्या षटकाच्या माध्यमातून या सामन्याची दशा आणि दिशा ठरवली जाईल. आणि यासाठीचं हे षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते हर्ष मांगेला. गेल्या 2 सामन्यांमध्ये हर्षकडून खूप चांगले प्रदर्शन. चला विनंती आहे वॉरियर संघ 2 षटकांच्या दरम्यानचा गॅप हा केवळ 1 मिनिटाचा असावा, त्याहून जास्त नसावा याची थोडीशी आपण नोंद घ्यायची आहे. 25 मिनिटांचा केवळ अवधी आपल्याकडे एका इनिंगसाठी. हर्ष येथील पहिलं षटक हाताळण्यासाठी राऊंड द विकेट. मितेश स्ट्रायकिंग इनला. पहिल्या चेंडूवरती ओव्हर कव्हर, चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा अत्यंत सहजरित्या पूर्ण केल्या जातात. पहा यॉर्करचा प्रयत्न झाला, थोडासा लोअर फुल्डर्स मध्ये कन्वर्ट झाला, परंतु त्याला खूप चांगल्या प्रकारे ते खेळलं गेलं. मितेशच्या माध्यमातून फ्रंट फूट वरती कमिट होत असताना कव्हरच्या डोक्यावरून यावेळी बाउन्सरचा उपयोग केला. बॅकफुटला ऍडजस्ट केलं स्वतःला, हलकीशी कमिट झाले होते. फ्रंट फुटला ट्रिगर मुवमेंट होती परंतु लेंथ पाहिली, स्वतःला थांबवलं, बॅकफुटला वेट ट्रान्सफर केला आणि चांगल्या प्रकारे या फटक्याच्या माध्यमातून शॉर्ट जॅमच्या माध्यमातून 2 धावा इथे अर्जित करताना मितेश पाहायला मिळतात. मितेश असतील अनिकेत असतील खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग पाहतात, एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतायत. धावसंख्या धावफलकावरती 36 आपल्याला पाहायला मिळते. वेग 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 पेस पेस फायरी पेस आपल्याला पाहायला मिळाला. यावी कम्प्लिटली बीट केलाय फलंदाजाला. शफल झाला स्टिकच्या बाहेर. बॅड लेफ्ट ज्याला आपण म्हणू शकतो तो बॅड लेफ्ट पाहायला मिळाला यावी मितेशच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावा लागेल. डॉट बॉल सातत्याने टाकायला लागतील तर प्रेशर निर्माण होईल, रिस्क उचलली जाईल बॅटरकडून. 30 विकेटची संधी आणि इथे मात्र विकेट येत असताना आउटर एज आणि फलंदाज मितेश इथे होतील बाद. विकेट नंबर 1 डाऊन. बॉल पर्सेंटेज वाढवावा लागेल. डॉट बॉल सातत्याने टाकायला लागतील तर प्रेशर निर्माण होईल, रिस्क उचलली जाईल बॅटरकडून. 30 विकेटची संधी आणि इथे मात्र विकेट येत असताना बॉल पर्सेंटेज वाढवावा लागेल. डॉट बॉल सातत्याने टाकायला लागतील तर प्रेशर निर्माण होईल, रिस्क उचलली जाईल बॅटरकडून. 30 विकेटची संधी आणि इथे मात्र विकेट येत असताना
या ठिकाणी या 2 चेंडूवरती नाही आला. डेड बॉल. डेड डेड डेड. वाह, नेहले पे द्यायला. छत्तीस धावा दाखल करते. 36. शफल झाले होते ऑफस्टिकच्या बाहेर. जी इनिशियल मुवमेंट होती बरीचशी ऑफस्टिकच्या बाहेरची होती. वाईड लाईन ट्रायम लाईन आहे, बिलॉंग्स टू द अंपायर. जर तुम्ही शफल झाला तर ट्रायम लाईन देखील शफल होताना पाहायला मिळू शकते आणि हे नियम तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहेत. येतोय लगातार तिसरा डॉट बॉल आणि हलकसा प्रेशर आता बिल्ड होताना पाहायला मिळतो थंडर संघावरती, परंतु मयंक मांगेला नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग मार्कवरती. ते कॅलिबर ठेवतो आणि या फटक्यावरती त्याने आपल्याकडे असलेली क्षमता दाखवली आहे. मिळतील धावा 2 केवळ, परंतु हा फटका खूप चांगल्या प्रकारे आत्मविश्वास देऊन जाणारा. 6 धावा केवळ खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली या षटकामध्ये आणि 4 षटकांची अंतिम धावसंख्या दाखल पाहायला मिळते 38. शेवटचं अंतिम षटक किती असणार आहे शिल्लक? 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. विजयासाठी आवश्यक असतील ते या ठिकाणी 15 धावा. 6 चेंडू आणि 15 धावा. मित्रांनो मी मगाशीच म्हटलं की हे षटक असणार आहे महत्वपूर्ण निर्णायक षटक. या षटकात हर्षने केवळ धावा रोखल्या नाहीत तर विकेट देखील प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे निश्चितच वॉरियर संघाला पूर्णतः गेम मध्ये घेऊन येताना हर्ष मांगेल आपल्याला पाहायला मिळतोय. कम्प्लिटली कमबॅक होताना पाहायला मिळतोय. मोमेंटम शिफ्ट केलेला आपण पाहतोय, परंतु मयंकच्या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा या देखील महत्वपूर्ण ठरतील. मोमेंटम शिफ्ट जरी झाला असेल तरी मात्र अनिकेत सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मयंक मांगेल्यासारखा एक क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला वॉरियर्स संघ घाई करा. वॉरियर्स अक्षय बर्मन टीम घाई करायची आहे. पंच वॉर्निंग द्या, 1 मिनिटाच्या पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. मी विनंती करेन घ्या, लक्षात घ्या वॉरियर्स संघ या ठिकाणाहून कमिटीच्या निर्णयाप्रमाणे पेनल्टी आपल्याला सुनावली जाऊ शकते. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आणि वॉरियर संघ मोमेंटम तुमच्या संघाच्या बाजूने आहे, त्यावेळी अशा प्रकारचा टाइमपास करणं थोडासा या गोष्टींकडे देखील लक्षात घ्या. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती होता धीरज. मागील सामन्याचा देखील हिरो. काल 6 चेंडू 8 धावांची मॅच सक्सेसफुली डिफेंड केली होती धीरजने. त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि धीरज सारखा गोलंदाज जर तुमच्याकडे आता एवढा विचार करण्याची आवश्यकता काय? टीम मिटिंग काय घेतली जाते? या थोडा विचार करण्यासारख्या बाबी आहेत. पहिला चेंडू स्टेप आउट झाले. त्याला कापे चेंडूला खेळून काढलं जातं. काव कॉर्नर झोन मध्ये मिळतील धावा 2 या चेंडूवरती अनिकेतच्या माध्यमातून. 1 षटकार. आकाश एका षटकाराची आवश्यकता आहे. 1 मोठा फटका या मॅच मध्ये निश्चितच थंडर संघाला हॅरन चेस मध्ये बराचसा मोठा हेल्प करू शकतो, मदत करू शकतो. 2 धावांच्या मदतीने धावफलक 40. 13 धावांची अजूनही आवश्यकता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका. चांगला टप्पा पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा चेंडू नायकोडी त्या ठिकाणी सेकंड रनचा अटेम्प्ट झालाय. थ्रो इथे कितपत चांगला आलाय तो बाउन्स, अतिरिक्त बाउन्स, एक्स्ट्रा बीट ऑफ बाउन्स प्राप्त जो झाला. बराचसा वेळ लागला तो चेंडूला कलेक्ट करून खाली यष्टनला उद्ध्वस्त करण्यापर्यंत. तेवढा फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा वेळ पुरेसा पडला तिकडे मयंक मांगेल्यासारखा एका ऍथलीटला. जोरदार धाव पाहायला मिळाली. योग्य वेळेत पोहोचले पॉपिंग क्रीज मध्ये. या 2 धावांसहित धावसंख्या दाखल होती 42. 11 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र रडार मध्ये चेंडू फेकून दिला मोटरांच्या बाहेर. इनटू द स्काय. पॉपिंग क्रीज मध्ये या 2 धावांसहित धावसंख्या दाखल होती 42. 11 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र रडार मध्ये चेंडू फेकून इनटू द स्काय. पॉपिंग क्रीज मध्ये या 2 धावांसहित धावसंख्या दाखल होती 42. 11 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र रडार मध्ये चेंडू फेकून दिला मोटरांच्या बाहेर. इनटू द स्काय.
हेच हे क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहत असतो. म्हणूनच क्रिकेटला गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. कधी काय घडेल काय होईल हे सांगता येत नाही. हेच पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय, 2 चेंडू जागे शिल्लक, 4 धावांची ती आवश्यकता. जर पुढचा चेंडू डॉट आला अथवा विकेट आली तर या मॅच मध्ये लास्ट बॉल फिनिश पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, त्या शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का सामना हे पाहण्याजोगं. स्टेप आउट झाले समोरच्या दिशेने, फुल फेस ऑफ द बॅट आणि ते कॅच ड्रॉप झाली आहे. चेंडू 2 धावांसाठी जरूर गेलाय टोळीमध्ये, परंतु ही जर कॅच पकडली गेली असती तर कदाचित मॅच देखील वॉरियर संघाच्या खिशात जाऊ शकली असती. परंतु कॅच सोडलाय तो अनिकेत गुरावचा. 2 धावांसहित धाव फलकावरती धावा झाल्यात 51. शेवटचा चेंडू शिल्लक, 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 धावांची आवश्यकता, 2 धावा या बनवाव्याच लागतील, अन्यथा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास इथे विजयी घोषित केला जाईल जर सामना बरोबरी सुटला. त्यामुळे एका चेंडूवरती, या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पाणव्या वाच लागणार आहेत. 3 पैकी 3 सामने जिंकत कोण दिमागात प्रवेश करेल सेमीफायनल मध्ये. शेवटचा चेंडू, 2 धावांची आवश्यकता. अनिकेत विरुद्ध धीरज, वॉरियर्स की थंडर्स की वॉरियर्स. कोण वर्णपद चेंडू, 1 धाव इथे पूर्ण झाली आहे. मिसफील्ड, प्रेशर, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद. सामना बरोबरीत सुटलाय, परंतु नियमानुसार कंपल्सरी चेस या नियमानुसार हा देखील सामना शेवटच्या चेंडूवरती वॉरियर्स संघ पुन्हा आपला खिशात टाकताना. मित्रांनो, वॉरियर्स संघाने प्रत्येक सामन्यात अंडर प्रेशर खूप चांगली कामगिरी केली आहे, दबावामध्ये सामने जिंकले आहेत. अभिनंदन टीम वॉरियर्स.